सध्या आता महाराष्ट्राचं बजेट सादर होणार आहे. मात्र आता कांदा उत्पादक शेतकऱ्याला बजेटमधून काय अपेक्षा आहे हे जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत काही कांदा उत्पादक शेतकरी. काय सांगाल की बजेट सादर होणार आहे, काय अपेक्षा आहे? सध्याची परिस्थिती अशी आहे की शेतकऱ्याचं पूर्णपणे आर्थिक बजेटच कोलमडलेलं आहे. आता आमच्या नजरा ह्या जे आर्थिक बजेट सादर होणार आहे याच्यावरती आहे. कांदा उत्पादक संघटनेच्या वतीनं 3 वर्षापूर्वी एक लासलगावमध्ये आमचे अध्यक्ष भारतजी दिघोळे यांनी एक मुद्दा मांडला होता की कांदा महामंडळ स्थापन व्हावं, जेणेकरून शेतकऱ्यांना त्याच्यामध्ये काहीतरी भरघोस अशी मदत करता येईल, कांद्याविषयी आयात निर्यात धोरण आखता येईल यासाठी खूप प्रयत्न केले होते. परंतु त्यांनी अजूनपर्यंत 3 वर्षात कुठलाही निर्णय घेतला नाही. तर ह्या बजेटमध्ये महामंडळ स्थापन करण्याचं नियोजन करावं अशी आमची इच्छा आहे. आपल्यासोबत काही युवक कांदा उत्पादक शेतकरी. काय सांगाल की बजेट येते, काय मागणी येते? बजेटमध्ये आमची सरकारकडे एकच मागणी आहे की कांद्यासाठी 1,500 ते 2,000 रुपये अनुदान द्यावे आणि सरकारला शेतकऱ्याला दिलासा देण्याचा प्रयत्न करावा, अशी सरकारला विनंती आहे आमची. नक्कीच येणाऱ्या बजेटमध्ये जे कांदा मंडळ आहे ते स्थापन करून जे अनुदान द्यावे कांद्याला, अशी मागणी आता कांदा उत्पादक शेतकरी या येणाऱ्या बजेटमधून सरकारकडनं करतोय. नरेंद्र बाटाव, जय महाराष्ट्र न्यूज, येवला.